चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत सन्माननीय जनरल अनिल चव्हाण यांनी सिंगापूरला शँग्रीला डायलॉग यांना असं तू इंटरव्ह्यूज दिले, 2 इंटरव्ह्यू दिले आणि त्या 2 इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं कबूल केलं की पहिल्या दिवशी म्हणजे 7 तारखेला जे आहे त्याचं भारताला नुकसान झालं म्हणून असं त्यांनी असं कबूल केलेलं आहे. दुसऱ्या बाजूस पुढे जाऊन त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं क्लेम केलं की आम्ही पाकिस्तानमधले येणारे सगळे हल्ले हे न्यूट्रलाइज केले, मग ते मिसाईलचे असतील, ड्रोनचे असतील किंवा विमानाचे असतील. आता जर आपण पूर्णपणे पाकिस्तानचा अटॅक न्यूट्रलाइज केला असेल तर मग पहिल्या दिवसाचं झालेलं नुकसान हे कोणी केलं? पाकिस्तानची असणारी हत्यारं म्हणजे त्यांनी वापरलेली हत्यारं आपल्यापर्यंत आपण पोचू दिली नाहीत असं आपण ब्रीफिंग म्हणतोय. त्याच्यामुळे प्रश्न उभे राहतात आहेत. सन्माननीय अनिल चव्हाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं की आम्ही सुधारणा केल्या. त्यांचा शब्दप्रयोग हा आम्ही असणारा इम्प्रोवाइज केलं, सुधारणा केल्या, हा माझ्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा आहे. तुम्ही नेमक्या सुधारणा काय केल्या? नेमक्या सुधारणा अशा आहेत का की इंटरनली सॅबोटॅज झालेला आहे आणि सिंदूरच्या घटनेनंतर आपण बघितलं असेल तर हरियाणामधल्या ज्या काही महिला सापडल्या, मी त्यांची नावं घेणार नाही, किंवा मागच्या 2 दिवसामध्ये NIAने असणारं पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणाऱ्यांवरती असणारं जे काही छापे मारलेले आहेत त्याच्यामध्ये बहुतांश मंडळी जी आहेत ही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत अशी असणारी परिस्थिती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही असं आवाहन करतोय की हा जो इंटरनल सॅबोटॅज झालेला आहे हा इंटरनल सॅबोटॅज कोणी केलेला आहे त्याची तुम्ही असं चौकशी केलेली आहे का? या दोन्ही गोष्टींची असणारी माहिती तुम्ही जनतेसमोर आणणार आहात का? हा माझ्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा आहे. लक्षात आलं म्हणून सुधारणा करण्यात आली आणि पुढच्या 2 दिवसामध्ये आपण पाकिस्तानचा पूर्ण एअर डिफेन्स हे न्यूट्रलाइज करू शकलो किंवा त्याच्यावर ताबा मिळवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. प्रत्येक वॉरमध्ये अशी संधी मिळेल अशी काही परिस्थिती नाही. त्याच्यामुळे हा असणारा एक सिरियस इश्यू आहे असा मी त्या ठिकाणी मानतो. माझं दुसरं आव्हान आहे या ठिकाणी की इथले राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS या दोघांना आता विचारलं पाहिजे की तुम्ही स्वतःला असणारा देशभक्त म्हणता आणि तुमच्याच संघटनेमधली असणारी माणसं ही शत्रू देशाला म्हणजे पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, ती कशाच्या आधारे करतात? आज
पूर्णपणे इंटरनॅशनल मीडियाच्या मार्फत पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोललेत अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत। आणि नुसत्या बातम्या नाहीत तर ते आता त्याच्या पाठीमागचं तथ्य आणि त्याच्या पाठीमागचं जे काही सिद्धांत आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते मांडतात आहेत। अशी असणारी परिस्थिती आहे। कुठल्याही युद्धामध्ये तुम्ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये होतात अशी जेव्हा एअर डिफेन्स तुम्ही न्यूट्रलाइज केलं आहे पाकिस्तानचं, त्यावेळेस तुम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होतात। माझा दुसरा सवाल असा आहे की आर्मी जी आहे, एअरफोर्स वेगळं, एअरफोर्स वापरण्यात आलं, आर्मीत ह्याला तुम्ही असणारा हाय अलर्टवरती फक्त ठेवलं होतं। पण आर्मी ही तुम्ही बॉर्डरवरती घेऊन गेला नाहीत। तेव्हा आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये हे विचारलं जातंय की भारताला गेल्या 20-25 वर्ष, 90 सालापासून आपण म्हणा की टेररिझमचा जो त्रास होत होता आणि तो पाकिस्तानकडून होत होता, तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली, त्याच्या पाठीमागचं कारण काही आहे, अशा रीतीची असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली। किंवा सीजफायरसुद्धा ज्या ठिकाणी झालं, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे असणारे प्रेसिडेंट ह्याच्या मार्फत झालं, तेव्हा पुन्हा पाकिस्तान टेररिस्ट अटॅक भारतामध्ये करणार नाही हे डोनाल्ड ट्रम्पकडून तुम्ही बदलून का घेतलं नाहीत, हे अशा तऱ्हेचे असणारे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या सगळ्या वॉर इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे। माझं एकच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे भारतीय जनतेला की त्यांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे। राजकीय पक्ष विचारतील किंवा न विचारतील, पण हा जो मिडल क्लास आहे, लोअर मिडल क्लास आहे, भारतीय जनता जी आहे, त्यांनी BJPला विचारायला सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतरची असणारी संधी होती ती तुम्ही का गमावलीत, याचा असणारा खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS या दोघांनी केला पाहिजे। आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो। मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजू त्या युद्धामध्ये काय होती ती लोकसत्तेच्या आर्टिकलमध्ये मी असणारं त्या ठिकाणी मांडली। मला बऱ्याच जणांचे असणारे त्या संदर्भातलं चौकशी झाली, विचारणा झाली, चर्चा झाली। मी आता लोकांना असं म्हणतो आहे की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर ती खऱ्या अर्थाने जनतेची असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। तेव्हा जनतेने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःचं आव्हान आहे आणि जनता घेईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। हां, पण विचार माझं म्हणणं असं आहे की याच्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या
पाकिस्तानबरोबरच्या संघर्षात, मी त्याला युद्ध म्हणत नाही, त्याला संघर्ष म्हणतो आहे मुद्दामूनच, त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले. पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही. याची माझ्या अंदाजानं कारणं जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे, उद्या ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणारं शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे. मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाडवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही. त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आलं आहे असा जो प्रचार केला जातो आहे तो फसवा आहे. खरं संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्त्वाची आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. पाकिस्तानचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरेच चर्चा होते. मग राहुल गांधींनी आज मागणी केली होती किंवा विशेषतः जे आपले सिरियस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. तुम्ही काय मोदींकडे मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत, अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे एलओसीवरती जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापर्यंत अधिकृतरित्या पोहोचलेली? ते माझ्या अंदाजानं जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती, पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मीमधले असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुमत नाही. त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहेत. याच्यातला जो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे की ज्याची एक केस मुंबईमधले असणारे म्हणजे कर्नाटकमधले पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहेत की ते 9 तारखेला शहीद झाले, अग्निवीर होते. त्यांना बॉर्डरवरती असताना पाठवण्यात आलं होतं पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असं मानतो आहे की जे काही अग्निवीर आता आहेत आणि ज्यांचे काही जणांशी माझा असणारा जो संबंध आहे त्याच्यामध्ये ही एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे, त्यांचं मनोबल खच्ची होते असं त्या ठिकाणी आपण मानतो की आपल्यानंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही, पण आर्मीमधला एखादा सोल्जर गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे. तेव्हा हा जो इश्यू आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला असणारा पक्षाचा प्रयत्न राहील ॲड्रेस करायला. कुठल्या मार्गाने ॲड्रेस करायचा तो आम्ही असं या आठवड्यामध्ये ठरवतो आहोत आणि तो इश्यू आम्ही उभं करू. तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिला नाही लढाईमध्ये, की आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलेलं त्याची अचिव्हमेंट वगैरे आपण वापरतो.
कशी मोठी मदत झाली आहे असं त्या लढाईमध्ये म्हणलं जातं. ते की रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते आपल्याकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये, पण हा संघर्ष संपल्या आपण असं पाहिलं असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं 71 साली आपल्या बाजूने उभं राहिलं, तसं या ह्याच्यामध्ये 71 सालसारखं रशिया आपल्याबरोबर उभं राहिलं नाही. किंवा ज्या फ्रान्सकडून आपण असं राफेलसारखी विमानं उभी केली, तो फ्रान्सही आपल्याबरोबर उभा राहिला नाही, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब गोष्टी अगोदर प्रकरण आहे, अगवली प्रकरण जे आहे आणि तसेच अनेक प्रकरण घडलेले आहेत, ते नंतर आपण बोलू. मी याच्यावरतीच आहे फक्त. युद्धादरम्यान काय युद्धात नक्की मग जिंकलो नाही. मी असं म्हणतोय की युद्धात जिंकलो नाही. भाजपचे जल्लोष साजरा करते इकडे. मी एवढंच म्हणेन या सगळ्या ह्याच्यामध्ये की पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हारलो. का संधी होती का माझ्याच मी असं याच्यामध्ये म्हटलं होतं की ॲम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे 10 दिवसाचंच फक्त ॲम्युनेशन होतं आणि ते ॲम्युनेशन संपलं असतं तर तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन्स इम्पोज करता आल्या असत्या. आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हारलो असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून आम्ही असणारा RSS यांना असणारं विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का? पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याचा खुलासा करा. पंतप्रधानांवर दबाव होता का काय? पंतप्रधानांवर दबाव? शेवटी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ह्या देशाचे पंतप्रधान आहात. या देशाच्या जनतेचा दबाव काय होता की वन्स अँड फॉर ऑल हा इश्यू संपून टाका. तो दबाव महत्त्वाचा आहे की ट्रम्पचा दबाव महत्त्वाचा? युद्ध म्हणजे बाळासाहेब ट्रम्प जगाला सांगतो की हे संपलं, युद्ध शस्त्र ते जाहीर करतात. म्हणजे याचा अर्थ मी असं करतो की ट्रम्पने असं म्हटलं की कॅनडा आमचा असताना 51 स्टेट होईल. ट्रम्प कॅनडाला 51 स्टेट काही करू शकलं नाही, पण त्यांनी इनडायरेक्टली भारताला 51 स्टेट करून टाकलं एवढं नक्की आहे. जगाला ट्रम्पकडनं कळते या दोघांमध्ये युद्ध संपले. हो, ट्रम्पकडून कळतंय. पंतप्रधानांनी अजून कुठेच सांगितलेलं नाही की संपलेलं नाही. ना पाकिस्तानने सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की आपण मी असं म्हणेन की पाकिस्तानने डिक्लेअर केलं की आमच्याकडून सीज फायर. ते ट्रम्पने केल्यानंतर त्यांनी स्वतःहून काय का त्यांची जी वीकनेस होती सगळी, आणि आपण ज्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामीला ऐकलं असेल, सुब्रमण्यम स्वामीचं आता जी नवीन आलेली यूट्यूब जर ऐकली असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती की 1971 रिपीट करण्याची संधी होती. त्या ह्याच्यामध्ये ती संधी तुम्ही घालवलीत. त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं. ट्रम्प किल्ली उडत होते की जर तुम्ही थांबवलं नाही तर तुमच्यासोबतचा व्यापार बंद होईल, त्याच्यामुळे झालं. प्रश्न असा आहे की आपला व्यापार किती आहे आणि कसला व्यापार आहे? खाण्यापिण्याचा तर व्यापार नाही. आपण आता जगावरती खाण्यापिण्यासाठी अवलंबून नाही होत. संपलं. स्पेस टेक्नॉलॉजी आहे ती असली काही नसली काही लोक जगतात, स्वतःहून डेव्हलप करता येते. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरल्याचं होते का? म्हणजे सगळ्या ह्याच्यात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कुठं तर पाठीमागे
आमचं सरळ म्हणणं असं आहे की इथे नेतृत्व हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जिंकतो आणि जो एग्रेसिव्ह राहत नाही त्याला आपण काय म्हणतो, तू काय गांडूगिरी करतोयस, तू गांडूगिरी केलीस म्हणून तू हारलास. ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे व्यथा आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे. तुम्ही माघार का घेतली, तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का घेतली याचा खुलासा पहिल्यांदा झाला पाहिजे. आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे तुम्ही गांडूगिरी केलीत. मोदींना भेटणार का? कशासाठी? त्यांनी गांडूगिरी केली म्हणून भेटायचं काय त्याला? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळेजण मिस झालात ते मी तुम्हाला सांगतो. विड्रॉलच्या म्हणजे थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर तिन्ही आर्मीवाल्यांचा असतात म्हणजे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. याच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहीत होते का? तर अजिबात माहीत नव्हतं. त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की 91 ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या 91 पैकी फक्त 9 आम्ही उडवू शकलेलो आहोत या 2 दिवसामध्ये. बिटवीन दी लाईन्स जर रीड करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग होता, जे सिक्रेट होतं गव्हर्मेंट, ते त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असं सांगितलं की एवढे सेंटर्स अजून शिल्लक आहेत की जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावरती थांबणार नाही. तेव्हा राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. श्वेतपत्रिका काढणार आहेत असं कळतंय. युद्धच आहे याचं. काढू द्या, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही थांबलात का ते सगळ्यात मोठं कारण आहे. चालेल, थँक्यू सगळेजण. पुढच्या वेळेस घेऊ. थँक्यू. तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची त्याच्यावरती की लोकसभेला तुम्ही ठाकरेंबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कोणाची युती करणार आहे का? विशेषतः 2 ठाकरे आमची बैठक जी आहे या संदर्भातली पक्षाची ही पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यावेळेस आम्ही ठरवणार आहोत. तो त्याच्या अगोदर मी काही याच्यावरती बोलू शकत नाही. ठाकरे बंधू एकत्र येऊ इच्छितात. ते आम्ही त्याच्यावरती आता काहीच बोलू शकत नाही कारण का तो पण पॉलिसी आमची ठरत नाही, तो पण मला बोलता येईल. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात. पण तेच म्हटलं ना की आमची पॉलिसी ठरू द्या मग मी मांडतो. थँक्यू सगळेजण. स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदार यादीवर एक आक्षेप घेतलाय. जो मतदार यादी आहे, मतदार याद्या ज्या जुन्या आहेत त्याच्यावर आक्षेप घेतलाय. मी एवढंच सांगेन की 16 तारखेला 76 लाख मतदानाचं जे आहे ते फायनल हिअरिंगला गडकरी साहेबांच्या कोर्टामध्ये आहे. 2:30 वाजता त्यांनी असताना फायनल हिअरिंगला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या कुठल्याही विषयावरती बोलणं इच्छित नाही. सरकार मंत्रिमंडळी बाहेर असे म्हटले खैरे असं म्हणतात त्यांचे माझे म्हणतात की ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, त्यांची निवड होईल ठाकरे म्हणून. हे फार पूर्वी म्हणत होता. आता तुमची काय भूमिका आहे? आमची बैठक झाल्यानंतर सांगेन.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.